बर्थडेची तयारी सगळी झालेली आहे, तुम्हाला दाखवते। डेकोरेशन छोटा भीमचं केलेलं आहे, छोटा भीमचेच रांगोळी पण काढलेली आहे, भांडे वगैरे सगळे झालेले आहेत। आणि इथं पावभाजीचा बेत झालेला आहे, मस्तपैकी तरी आली आहे पावभाजीला। ही 6 किलो भाजी होण्याच्या दरम्यान मी सामान आणलं होतं। 6 किलो भाजी झाली असेल, ही अंदाजे 6 किलोच्या आसपास, नाही बरेच झाली तरी, पातेलं पण मोठी तुम्ही बघू शकता। एवढी अशी भाजी आणली आणि तरतरीत झाली आज, घरी बनवलेली ही। माझे सगळे फ्रेंड आले होते, मी तुम्हाला दाखवते 2च मिनिटं। भाजी बनवताना मला व्हिडिओ बनवायचा होता, पण ते काही झालेला नाही कारण खूप काम होतं आणि बाहेर पण गेलतो खरेदीसाठी। कसा कट आलाय बघा मस्तपैकी, बटरचा वास येते, बटर टाकलेले। 6 किलो भाजीच्या हिशोबाने मी सामान आणलं होतं, पण भाजी बरीच झालेली आहे। असं झालेले बघा, एवढी घट्ट पण झालेली आणि टेस्टला पण बघितले मी थोडीशी खाऊन, खूप मस्त तिखट झणझणीत आणि तरी बाद झाली आहे। बटर टाकल्यामुळे वास खूप छान येतो त्याचा। डेकोरेशन केलेलं आहे छोटा भीमचं आणि छोटा भीमचीच रांगोळी काढलेली, मी तुम्हाला व्हिडिओ पाठवते, दाखवते। हे भाजीसाठी मी हे केले, सकाळपासून कामातच बिझी आहे शिवांशच्या बर्थडेमुळे, आणि सकाळपासून कामच चालू आहेत। छोटा भीमची रांगोळी, छोटा भीमचा डेकोरेशन आणि केक पण छोटा भीमचाच आहे, त्यामुळे मी सगळा व्हिडिओ टाकते आता। सगळं झाले, आता फक्त ते कापड मारून घेते हॉलमध्ये, म्हणजे कामच झालं। सगळं स्वच्छ पण झाले किचन, आता सगळे कामं आवरले, तर आता फक्त आमचंच आवरायचं राहिले। शिवांश गेलेला आहे पप्पांसोबत केक आणायला आता, त्याच्यामुळे सध्याला तर घरात मी एकटीच आहे। छोटा भीमचं डेकोरेशन, थांब ना मी व्हिडिओ काढते ना चांगला। छोटा भीमची रांगोळी, छोटा भीमचं डेकोरेशन, आणि आता छोटा भीमचा केक आणायचा म्हणजे झालं। छोटा भीमचं ब्रासलेट, छोटा भीमचं ब्रासलेट, छोटा भीमचा केक, छोटा भीमचं डेकोरेशन आणि छोटा भीमची रांगोळी, सगळं छोटा भीमच करून टाकलं दादूने, है ना बाबू? फोटो काढला